धावण्याचा उत्साह तर खूप असतो, पण रनिंग संपल्यावर शरीर जड वाटतं, पाय दुखायला लागतात. आपल्यापैकी अनेकांसोबत असं होतंच. तर धावल्यानंतरची रिकव्हरी जी अनेक जण विसरून जातात, ती नेमकी किती महत्वाची आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. अच्छा, एक गोष्ट सांगा, रनिंग संपल्या संपल्या लगेच जागेवर थांबायची सवय आहे का? म्हणजे फिनिश लाईन ओलांडली आणि झालं असं काहीसं? किंवा मग दुसरी एक कॉमन सवय, धावून खूप दमल्यावर थेट खालीच बसायचं. असं होतं का? अनेकांना ही सवय असते. पण थांबा, ही एक मोठी चूक ठरू शकते. आणि मग काय होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पाय असे जड लागतात, गुडघ्यांमध्ये वेदना सुरू होतात आणि कंबर तर पार आखडून जाते. वाटतंय ना हे ओळखीचं? आणि या त्रासामुळेच अनेक जण विचार करतात की रनिंग काही आपल्यासाठी नाही. पण गंमत अशी आहे की खरं कारण धावणं नसतंच, ते काहीतरी वेगळंच आहे. तर सगळ्यात मोठी चूक धावण्यात नाहीये, ती आहे धावल्यानंतर अचानक थांबण्यात. हो, अगदी बरोबर ऐकलंय. खरी समस्या आहे कूलडाऊन न करणं. ठीक आहे, पण असं अचानक थांबल्याने आपल्या शरीराच्या आत नेमकं घडतं तरी काय? चला, यामागचं सोपं विज्ञान समजून घेऊया. जास्त टेक्निकल नाही, अगदी सोप्या भाषेत. जेव्हा आपण धावत असतो ना, तेव्हा आपलं शरीर एका वेगळ्याच मोडमध्ये असतं. हृदयाचे ठोके एकदम फास्ट असतात, रक्ताभिसरण प्रचंड वेगाने होत असतं आणि आपले सगळे स्नायू एकदम ॲक्टिव्ह आणि ताणलेले असतात. आणि इथेच खरा खेळ आहे. जर अचानक थांबलो तर शरीराला एक प्रकारचा शॉक बसतो. रक्त पायांमध्ये जमा होतं आणि स्नायूंमधला ताण तो तसाच राहतो. या उलट जर कूलडाऊन केलं तर हृदयाचे ठोके हळूहळू नॉर्मल होतात आणि स्नायू रिलॅक्स होतात. किती मोठा फरक आहे बघा. आणि कूल डाऊन टाळण्याचे परिणाम ते खूपच त्रासदायक असू शकतात. दुसऱ्या दिवशी शरीरात ताठरपणा येतो, पाय, पोटऱ्या, गुडघ्यात वेदना सुरू होतात, दुखापतीचा धोका वाढतो आणि मग साहजिकच पुढच्या रनसाठी मोटिवेशनच राहत नाही. बहुतेक नवीन धावपटू याच चक्रात अडकून रनिंग सोडून देतात. पण थांबा, घाबरून जाऊ नका. यावरचा उपाय खूप साधा आणि प्रभावी आहे. चला 2 सोप्या स्टेप्स पाहूया ज्याने या सगळ्या समस्यांपासून लांब राहता येईल. तर हे कूल डाऊन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर धावण्याच्या ॲक्टिव्ह स्टेटमधून शरीराला हळूहळू शांत करून नॉर्मल अवस्थेत आणणं, म्हणजे आपल्या रनिंगला एक योग्य शेवट देणं. करायचं कसं? खूप सोपं आहे. पहिली स्टेप, स्लो वॉक. धावणं संपलं की लगेच थांबू नका. 5 ते 7 मिनिटं हळू चाला, श्वास नॉर्मल होऊ द्या. दुसरी स्टेप, शांत श्वसन. नाकातून खोल श्वास घ्या आणि तोंडाने हळू सोडा. असं फक्त 5-6 वेळा केल्यानं सुद्धा आपली नर्वस सिस्टम एकदम शांत होते. आता कूल डाऊनचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्ट्रेचिंग. पण स्ट्रेचिंग कधी आणि कसं करायचं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण चुकीच्या वेळी केलेलं स्ट्रेचिंग फायद्याऐवजी नुकसानच जास्त करू शकतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, स्टॅटिक स्ट्रेचिंग म्हणजे एका जागी थांबून स्नायू ताणायचे स्ट्रेचेस हे नेहमी रनिंग नंतरच करायचे. का? कारण तेव्हा आपले स्नायू गरम झालेले असतात आणि तीच स्ट्रेचिंगसाठी सगळ्यात सुरक्षित आणि प्रभावी वेळ असते. आता सुरुवातीला कोणते स्ट्रेचेस करायचे, तर हे 5 खूप महत्त्वाचे आहेत. काफ म्हणजे पोटऱ्या, हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स, हिप फ्लेक्सर आणि आपल्या कमरेचा खालचा भाग. कारण धावताना सगळ्यात जास्त ताण याच स्नायूंवर येतो, त्यामुळे त्यांना रिलॅक्स करणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक स्ट्रेच किती वेळ करायचा? नियम सोपा आहे. प्रत्येक स्ट्रेच 20 ते 30 सेकंड होल्ड करायचा. जास्त ताण नाही द्यायचा किंवा वेदना होईपर्यंत खेचायचं नाही, अगदी आरामात. एक गोष्ट लक्षात घ्या, स्ट्रेचिंग ही काही शिक्षा नाहीये, ही आपल्या शरीराची काळजी घेण्याची एक पद्धत आहे. रिकव्हरी प्रक्रियेचा हा एक खूप महत्त्वाचा आणि खरं तर आनंददायी भाग आहे. चला आता एका अत्यंत महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलूया. हा नियम विशेषतः जे नव्याने धावायला लागले आहेत त्यांच्यासाठी सातत्य टिकवून ठेवण्याची एक गुरुकिल्ली आहे. याला म्हणूया बिगिनर्स रूल. जर आपण 3 ते 5 किलोमीटर धावत असाल, रनवॉक करत असाल किंवा आपलं वय 40 पेक्षा जास्त असेल, तर किमान 10 मिनिटांचा कूलडाऊन हा कंपल्सरी आहे. यात कोणतीही तडजोड करायची नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, योग्य कूलडाऊन हेच सातत्याचं रहस्य आहे. आज केलेला कूलडाऊनच उद्याच्या रनला शक्य बनवतो. आणि शेवटी हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा, वॉर्मअप आपल्याला रनिंगसाठी तयार करतं, तर कूल डाऊन आपल्याला पुढच्या रनसाठी वाचवतं. चुकीच्या सवयींमुळेच रनिंग कठीण वाटायला लागतं. त्यामुळे स्मार्ट धावा आणि सुरक्षित धावा.